जर तुम्ही श्रीकृष्णांचे हे 5 नियम फॉलो केले तर पुढच्या 90 दिवसात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आणि नंबर 3 वाला तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे. तर पहिला आहे माफ करा पण सोडू नका. श्रीकृष्णांनी शिशुपालाच्या 100 चुका माफ केल्या होत्या, पण 101व्या वेळी त्यांनी त्याचं शिर धडा वेगळं केलं. आणि छत्रपती संभाजी महाराजही सांगतात, और अपराधी को क्षमा करना अपने आप में एक बहुत बड़ी गलती है. म्हणजेच सतत गैरफायदा घेणाऱ्याला माफ करणं हा दयाळूपणा नाही तर कमजोरी आहे. दुसरा म्हणजे रणछोड दास बना. विजय अवघड वाटत असेल तर युक्ती वापरा किंवा मैदानही सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अफजल खानच्या वेळेस हेच केलं. म्हणून माघार घेणं म्हणजे हार मानणं नाही तर पुढच्या विजयाची तयारी असते. आणि तिसरं आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे संगत घडवते भविष्य. श्रीकृष्णांसाठी पांडव कौरव दोघेही नात्यांनी सारखेच होते, पण तरीही आयुष्यभर त्यांनी पांडवांची साथ दिली. म्हणजेच योग्य लोकांची साथ हीच आहे यशाची पहिली अट. आणि तसंही ते म्हणतात ना, जर 5 हुशार व्यक्तींसोबत तुम्ही असाल तर 6वे हुशार तुम्ही असाल. चौथा आहे शरीर मजबूत तर आत्मविश्वास डबल. कंस, चाणूर, मुष्टिर तिघही होते बलवान, पण श्रीकृष्ण बलरामांनी केलं त्यांना गपगार. म्हणजेच जर आपलं शरीर सुदृढ असेल तर आपला कॉन्फिडन्सही नेक्स्ट लेवल जातो. म्हणून पुढचे 90 दिवस सातत्याने व्यायाम करा, भलेही थोडा करा पण व्यायाम करा. आणि काय परिणाम दिसतोय हे ह्याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगा. 5वा पॉइंट आहे संघर्षापासून पळू नका. श्रीकृष्ण स्वतः भगवंत असूनही त्यांना संघर्ष चुकला नाही, त्यांनी तो स्वीकारला. मग आपण का नाही? आपण का संघर्ष स्वीकारत नाही? स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. बाकी व्हिडिओ जेन्युइनली आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये राधे राधे मनापासून लिहून जा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.